नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीटेट एक्झाम जुलै 2024 या एक्झामसाठी MCQ क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, सीटेट एक्झाम जुलै 2024 यामध्ये बरेचसे सेक्शन असतात. तर त्यामधला एक सेक्शन असतो सायन्स. तर त्या सायन्स सेक्शन मधला आपण साऊंड हा टॉपिक बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही सीटेट एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, पेपर 1 और पेपर 2, तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलो. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच फुल सिलेबस MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. आता या सर्व गोष्टींची फी फक्त 2000 रुपये इतकी आहे पर पेपर. जर तुम्ही दोन्ही पेपरचा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर फीस फक्त 3000 रुपये आहे, आणि कुठलाही एक पेपरचा कोर्स घ्यायचा असेल तर फीस 2000 इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट फक्त व्हॉट्सअप थ्रू करा, म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल. तर पहा, आजचा जो एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे त्या टॉपिक मधला पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज अ वॉटर पोल्युटंट अँड कॉजेस स्टेरिलिटी इन ह्युमन बिंग्स. तर ऑप्शन आहेत एएस. एएस म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर आर्सेनिक. एमएन. एमएन म्हणजे काय? मॅग्नीज. एमजी फॉर मॅग्नेशियम. आणि एचजी फॉर सगळ्यांनाच माहिती आहे, मर्क्युरी. आता मी तुम्हाला वाटत असेल ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे, पण काही स्टुडंट्सला माहिती नसतं, त्यामुळे आपण त्याचे लॉंग फॉर्म सांगतोय. चला आन्सर फाइंड आउट करा. 5 सेकंड देत. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे एच जी म्हणजे मर्क्युरी, ऑप्शन डी. तर विद्यार्थी मित्रांनो, जे मर्क्युरी आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये असतं. इट इज अ लिक्विड मेटल अँड इट इज अन इम्पॉर्टंट वॉटर पोल्युटंट. हा सगळ्यात जास्त महत्वाचा वॉटर पोल्युटंट आहे. ओके, आणि हा कुठल्या फॉर्म मध्ये असतो? तर लिक्विड मेटल मध्ये असतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Which causes the death of fish in water bodies polluted by sewage? ऑप्शन आहेत पहा, फाउल स्मेल, पॅथोजन्स, हर्बिसाइड्स आणि डिक्रीजिंग डीओ. आता डीओचं काय फुल फॉर्म असतं? तर डिझॉल्व ऑक्सिजन. काय असतं? तर डिझॉल्व ऑक्सिजन. चला 5 सेकंड देता, आन्सर फाइंड आउट करा. तर याचं करेक्ट ऑप्शन असेल काय असेल? तर ऑप्शन डी, डिक्रीज इन डीओ म्हणजे डिक्रीज इन डिझॉल्व ऑक्सिजन. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, जे पाणीमध्ये अल्गी आणि बीट्स असतात ते त्यातला डिझॉल्व ऑक्सिजन यूज करतात, आणि म्हणूनच जे डीओ असतं ते कमी होतं, आणि ते कमी झाल्यामुळे फिशेसला ऑक्सिजन नाही मिळत आणि त्यामुळेच ते मरतात. ओके, आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये हेच विचारलंय, विच कॉजेस द डेथ ऑफ फिश. फिशच्या डेथचं काय रिझन आहे इन वॉटर बॉडीज पोल्युटेड बाय सॅवेज? तर काय असेल? तर डिक्रीज इन डीओ. समजलं का? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द मॅक्सिमम प्रिस्क्राइब कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅडमियम इन ड्रिंकिंग वॉटर इन ppm इज. ऑप्शन आहेत 0.053 टू 0.005. काय येईल याचा आन्सर सांगा बरं चला. तर ऑप्शन येईल डी. तर विद्यार्थी मित्रांनो,
US एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीने कॅडमियम इन ड्रिंकिंग वॉटरसाठी एक मिनिमम कंटॅमिनंट लेवल डिसाईड केली आहे, जी की 0.005 मिलीग्राम्स पर लिटर इतकी आहे. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर डी ऑप्शन हा राईट आहे. ओके, चला पुढे पाहू. ब्रेवरी अँड शुगर फॅक्टरी वेस्ट अल्टर्स द क्वालिटी ऑफ वॉटर बॉडी बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर, टर्बिडिटी, पीएच, सीओडी अँड बीओडी. सीओडी म्हणजे काय असतं तर केमिकल ऑक्सिजन डिमांड असतं. काय असतं तर केमिकल ऑक्सिजन डिमांड, आणि इट इज द टोटल मेजरमेंट ऑफ ऑल केमिकल्स इन द वॉटर दॅट कॅन बी ऑक्सिडाइज. आणि बीओडी असतं ते म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोकेमिकल, बीओडी नोन एज बायोकेमिकल ऑक्सिजन demand, and it is supposed to measure the amount of food that bacteria can oxidize. Okay, and higher values of COD and BOD cause values of these parameters indicate the contamination of water due to the accumulation of salts, minerals from the industrial wastewater to the soil and leaching to the groundwater and harmful for domestic purpose. So that answer is COD and BOD, that is chemical oxygen demand and biochemical oxygen demand. Okay, next question. Eutrophication causes a reduction in dissolved oxygen, nutrients, dissolved salts, all of the above. What is correct answer? What is correct option? First of all, we see the concept of what is eutrophication. Eutrophication is the phenomenon of nutrient enrichment, that is nitrogen, phosphorus of water, ज्यामुळे आपण पाण्यामध्ये झाडे वगैरे उगतात आणि त्यामुळे ते डिझॉल्व ऑक्सिजन यूज करतात आणि पाण्यामधली डिझॉल्व ऑक्सिजन कमी करतात. ओके, दॅट्स वाय आन्सर इज डिझॉल्व ऑक्सिजन. ओके, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. Sewage mostly constituents non-biodegradable pollutants, biodegradable pollutants, effluents, air pollutants. Take 5 seconds to solve answer. So to solve question, sorry. Domestic sewage constituent biodegradable pollutants. Okay, that's why answer is option B, biodegradable pollutants. Next question. The chief source of soil and water pollution is mining, agro industry, thermal power plant, all of the above. So answer is all of the above. The chief source of soil and water pollution is mining, agro industry, and also thermal power plant. Okay, that's the option is D, all of the above. Next question. The effect of pollution on soil is that it decreases fertility, it contaminates groundwater, it renders soil acidic or basic, all of the above. What is correct option? Which is correct option from above? Option D, all of the above. The effect of polluted water on soil is that it increases fertility, also it contaminates groundwater, and also it renders soil acidic or basic. Okay, next question. Thermal pollution affects mainly on vegetarian, aquatic creatures, rocks, air. 5 सेकंद घ्या आणि आन्सर फाइंड आउट करा. चला, आता जे थर्मल पोल्युशन असतात त्यामुळे एन्व्हायरमेंट मधलं टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे डिझॉल्व ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि देन
पाण्यामधला जीव अफेक्ट होऊ शकतात. ओके, त्यामुळे आन्सर येईल ऑप्शन डी, aquatic creatures. Thermal pollution affect mainly on aquatic creatures. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Reducing potentially hazardous waste through smarter production. This represents a great step forward for the green revolution, green chemistry, the industrial revolution, or green biotechnology. Take 5 seconds to find out answer. तर करेक्ट आन्सर काय असेल? ऑप्शन बी, ग्रीन केमिस्ट्री. ओके, तर ग्रीन केमिस्ट्री रासायनिक उत्पादने आणि प्रक्रियांची रचना आहे जी जे हजार्डस वेस्ट असतं त्याचा वापर किंवा निर्मिती कमी करतात किंवा ते काढून टाकतात परमनंटली. म्हणून ऑप्शन करेक्ट कुठला असेल तर ग्रीन केमिस्ट्री. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Lichens do not like to grow in cities because of the absence of the right type of algae and fungi, because of lack of moisture, because of SO2 pollution, because of the natural habitat is missing. तर करेक्ट आन्सर काय असेल? आता जे लिचेन्स असतात त्याला मराठीमध्ये शैवाक असं म्हणतात. तर ते एक टाईपची अल्गी असते आणि ती SO2 च्या पोल्युशनमुळे ग्रो होत नाही. त्यामुळे आन्सर काय होईल? तर ऑप्शन सी आन्सर आहे राईट असेल. तर लिचेस डू नॉट लाईक टू ग्रो इन सिटीज बिकॉज ऑफ SO2 पोल्युशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. द हाय अमाउंट ऑफ E. coli in water is an indicator of the hardness of water, industrial pollution, sewage pollution, the presence of chlorine in the water. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल सांगा बरं. तर त्याआधी हे पाहू का ई कोली काय? तर हे एक बॅक्टेरिया आहे आणि कोली इन वॉटर इज अ स्ट्रॉंग इंडिकेटर ऑफ सिवेज और एनिमल्स वेस्ट कंटामिनेशन. ओके, दॅट्स वाय आन्सर इज सिवेज पोल्युशन. म्हणजे ऑप्शन सी हा राईट असेल. द हाय अमाउंट ऑफ ई कोली इन वॉटर इज अन इंडिकेटर ऑफ सिवेज पोल्युशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. The organisms that break down dead or organic matter and control pollution are bacteria, fungi, bacteria and fungi, none of the above. तर विद्यार्थी मित्रांनो, जे बॅक्टेरिया आणि फंगाय जे असतात ते डेड मॅटरला खाऊन टाकून त्यातलं न्यूट्रिएंट्स आणि एनर्जी घेतात आणि तसंच पोल्युशन देखील कंट्रोल करतात. म्हणून ऑप्शन कुठला राईट असेल? तर ऑप्शन सी हा राईट असेल. म्हणजे फंगाय आणि बॅक्टेरिया, द ऑर्गॅनिझम दॅट ब्रेक डाऊन डेड और ऑर्गॅनिक मॅटर अँड कंट्रोल पोल्युशन आर बॅक्टेरिया अँड फंगाय बोथ. ओके, मूव टू next question. Okay, the gases or gas not responsible for ozone depletion, NO and freons, SO2, CO2, both B and C. Correct answer काय असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, जे मेन गॅसेस आहेत ज्यामुळे ओझोन लेअर कमी होत आहे ते आहेत फ्लोरोकार्बन्स म्हणजे CFCs, हायड्रोफ्लोरोकार्बन्स HCFC, हायड्रोफ्लोरोकार्बन्स, हायड्रोब्रोमोफ्लोरोकार्बन्स HBFC. त्यासोबतच अजून वेगवेगळे ग्रीन हाऊस गॅसेस देखील असतात जसे की मिथेन. ओके, म्हणजे इथं आन्सर काय राईट असेल? तर ऑप्शन डी अँड सी, SO2 अँड CO2 is not responsible for ozone depletion. Okay, next question. In which of the following regions hydrogen and helium are found? आपल्याला पहा लेयरचे ऑप्शन्स आहेत तिथे स्ट्रॅटोस्फेअर, मिझोस्फेअर, एक्सोस्फेअर आणि ट्रोपोस्फेअर.
तर विद्यार्थी मित्रांनो, जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ गॅसेस असतात लाईक हेलियम अँड हायड्रोजन हे एक्सोस्फेअरमध्ये भेटतात आणि ही लेअर अर्थच्या ॲटमॉस्फेअरची सगळ्यात लास्टची लेअर आहे. म्हणून ऑप्शन कुठला राईट असेल तर ऑप्शन सी हा राईट असेल. ओके, चला पुढचा प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर कॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग? Re-radiation of UV rays by CO2 and H2O, re-radiation of IR rays by CO2 and H2O, re-radiation of IR rays by O2 and N2, re-radiation of UV rays by O2 and N2. तर करेक्ट कुठला आन्सर असेल? 5 सेकंड टाइम घ्या. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, re-radiation of IR rays by CO2 and H2O. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. द रिजन containing water vapor is. कुठला रिजन असतो? तर नियरली अप्रॉक्सिमेटली 99.13% ऑफ द वॉटर वेपर ट्रोपोस्फेअर मध्ये कंटेन आहे. ओके, आणि हे लेअर म्हणजे अर्थचं अटमॉस्फेअरची सगळ्यात पहिली लेअर आहे. आता पहिली लेअर अर्थची कुठली असते? आधी ट्रोपोस्फेअर असतं, नंतर असती स्ट्रॅटोस्फेअर, त्याच्यानंतर मेसोस्फेअर आणि थर्मोस्फेअर आणि सगळ्यात शेवटी असते एक्झोस्फेअर. ओके, म्हणजे इथं आता द रिजन कंटेनिंग वॉटर वेपर इज ऑब्विसली आपण आत्ताच पाहिलं होतं की ट्रोपोस्फेअर. किती पर्सेंट असतं ह्याच्यात वॉटर वेपर? तर 99.13% इतकी असते. चला पुढचा प्रश्न पाहू. द बिगेस्ट particulate matter is HNO3 droplets soot, H2SO4 droplets fly ash. ते करेक्ट आन्सर काय असेल? तर करेक्ट असेल फ्लाय ॲश. तर विद्यार्थी मित्रांनो, फ्लाय ॲश ही एक बारीक पावडर असते जी इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये पल्वराइड कोळसा जाळून तयार केली जाते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन का पाहू आता. द aromatic compounds present as particulates are polycyclic aromatic hydrocarbons, benzene, toluene आणि नायट्रोबेन्झेन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, पॉलीसायक्लिक aromatic hydrocarbons. The aromatic compounds present as particulates are polycyclic aromatic hydrocarbons. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Minamata disease in Japan is due to the pollution of arsenic, lead, cyanide, mercury. तर विद्यार्थी मित्रांनो, मिनामाता रोग हा पहिल्यांदा 1956 मध्ये जपानच्या कुमामोटो एका प्रांतातील मिनामाता शहरात सापडला होता, म्हणून त्याचं नाव मिनामाता रोग असं ठेवलं गेलंय. आणि हे एक रासायनिक कारखान्यातून औद्योगिक सांडपाण्यात मिथिम मर्क्युरी सोडल्यामुळे झालं होतं. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर ऑप्शन डी हा राईट असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू नक्कीच विचारा, मी नक्कीच रिस्पॉन्स करेल. आणि आता एक्झाम तुमची जवळ आलेली आहे, सो जास्तीत जास्त MCQ क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.